तर मंडळी बघा, आजचा विषय असा होता की कालवड संगोपन ही ब्रीडिंगवर काम करायचे. मला बरेच फोन पण आले, तुम्ही कालवडचं संगोपन कसं करताय किंवा ब्रीडिंगवर काम करताय काय कालवडींच्या बाबतीत. तर हा कालवड संगोपनचा ब्रीडिंगचा हा बराच मोठा विषय आहे. तर त्याच्यावरच आपला व्हिडिओ बनवायचा होता. आम्ही आमच्या गोट्यात कालवडी कशा तयार करतो ते, त्यांचा डाएट प्लॅन किंवा त्यांना पाणी, आपलं खाद्य, चारा कशा पद्धतीनं देतो ते. तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी अर्चना गुंडे, साईगंगा डेअरी फार्म मधून. तर बघा कालवडी, आता ही बघताय तुम्ही, ही कालवड आणि ही, या दोघी एकच दिवसाचा फरक आहे. यासने आता 2-2 दिवस झालेले आहेत. तिला 3 दिवस झाले, हिला 2 दिवस झाले. ही तुम्ही ही बघितलेली तुम्ही, ही आपली मागच्या आठवड्यात 8-10 दिवस झाले हिला. तर आता जी हिची आई आहे ती जवळजवळ पहिली सॉर्टेड सिमेंटची आमची जी गाय होती ती कालची, तिचीच आहे हिची आई. म्हणजे जवळजवळ ती प्युअर याचे 87-90% तिची आई आहे. तिची आईची टक्केवारी आहे. तिची ही कालवड आहे. आणि ही जी बघताय तर ही पहिलारू कालवडची, म्हणजे आमच्या गोठ्यातील आम्ही जी तयार केलेली पहिलारू कालवड होती, तर तिची ही कालवड झालेली आहे. तर कालवडीमध्ये, ह्या संगोपनामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो की ज्यावेळेला आपण गाय भरवतो, ज्यावेळेला आपण गाय लावतो, पहिल्यावर कालवड असते ती गाय असते, तर त्यांच्या टक्केवारीवर, त्यांच्या अनुवंशिकतेवर, तर त्याच्यावरती गाय भरवली जाते, त्याच्यावर सिमेंट निवड केली जाते. कारण की फक्त गाय जन्माला, कालवड जन्माला येऊन उपयोग नाही, तर ती टिकली पाहिजे आणि तिची दम धरला पाहिजे, तिची वाढ झाली पाहिजे, तर आहे. कारण की पहिल्या 3 महिन्यात बघा की कालवडी दगावण्याचं आणि मरण्याचं प्रमाण हे पहिल्या 3 महिन्यामध्ये जास्त असते. त्यामुळं तुम्ही कालवड तुमच्या गायीच्या निवडीवर, टक्केवारीवर, तुमचा जो भाग आहे तिथलं उष्णतेचं प्रमाण आहे, तुमचं वैरडी चारा आहे, त्याच्यावरती तुम्ही सिमेंट निवडा. आणि त्याच्यावर, कारण की कालवडी टिकली पण पाहिजे, तर त्याच्यानुसार बघा की आम्ही सुद्धा आमच्या गायींच्या कालवडीवर, आणि हा टक्केवारीचा जो विषय आहे की किती टक्केवारी आणि भाग कसा, त्याच्यावर स्वतः मी डॉक्टरांशी चर्चा करून, डॉक्टर म्हटले आपण दोघं मिळून व्हिडिओ करू. त्याच्यामुळे तो नेक्स्ट व्हिडिओ आपण येणार आहे आपल्याला लवकरच, की टक्केवारीवर कसं सिमेंट निवडायचं आणि कसं लावायचं ते भरवायचं. तर बघा की कालवड संगोपनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा गोठा जरी बंदिस्त असला, बांधीव असला, तरी कालवडींना बांधायचं नसतंय, त्यांना असं मोकळं सोडायचं असते. कारण की त्या जेवढा खेळतील, उड्या मारतील, तेवढा त्यांचा व्यायाम होईल, तेवढी त्यांची वाढ चांगली होते. आणि पहिली 3 महिनेच त्यांची पूर्ण विकसित वाढ चांगली व्हायसाठी पहिले 3 महिने हे खूप गरजेचे असतात. तर बघा, आपण ज्या वेळेला गायी व्याल्यानंतर, तर पहिल्या धारेचा आपण आपल्या कालवडींना चिक पाजला पाहिजे. आणि तो किती पाजला पाहिजे, तर 1-1 लिटर द्या सुरुवातीला, आणि तो 3 दिवस 1-1 लिटर पाजा. कारण की त्यांना पचायसाठी, आणि त्यांना स्वतःची इम्युनिटी पॉवर नसते, आणि ते सगळी ताकद, ती रोगप्रतिकार शक्ती हे त्यांना त्यांच्या त्या आपल्या तिच्या आईच्या जो चिकातून, ते जे तिच्यासाठी अमृत आहे त्याच्यातून मिळणार आहे. त्याच्यामुळं तो चीक पाजणे गरजेचं आहे. 1 तासाच्या आत पाजा, असं 3 दिवस चीक द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर 4थ्या दिवशीपासून ज्यावेळेला आपण दूध चालू करणार आहे, तर 4थ्या दिवशीला बघा दूध किती द्यायचंय, तर गाई तिच्या कालवडीच्या वजनाच्या 10%, तर 10% म्हणजे किती, समजा 35-40 किलोची आपली जर कालवड असेल, तर तिच्या 10% म्हणजे 4 लिटर येते. पण मग एकाच वेळेला 4 लिटर आपली कालवड पिऊ शकतच नाही. तर आपण ती काय केली पाहिजे की 2-2.5 तिला जसं पचेल असं तुम्ही दूध द्या तिला, आणि पाजा. नंतर थोडं हळूहळू वाढवा. तर दूध बघा, पहिल्या महिन्यात 3 लिटर, दुसऱ्या महिन्यात 2.5 लिटर, आणि तिसऱ्या महिन्यात 2 लिटर. तर असं दुधाचं झालं. त्याच्यानंतर येतो विषय मग डिवर्मिंगचा, जंताचा. तर तो कसा करायचा, तर पहिलं डिवर्मिंग तुम्ही 7 ते 10 दिवसाच्या मध्ये किंवा 15 दिवसाच्या आत तुम्ही डिवर्मिंग केलं पाहिजे. तिथून 1-1 महिन्याला डिवर्मिंग करायचं आहे जंताचं औषध. त्यामुळे तिच्या पोटातील जी कृमी, जी घाण असते ती निघून जाते, त्यांच्या वाढीसाठी चांगलं आहे. कारण की कालवडीसाठी पहिला 3 महिनेच हे वाढीसाठी अत्यंत गरजेचे असतात. त्यामुळे तेवढं आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर विषय येतो पाण्याचा. तर पाण्याचा विषय मी हा शेवट सांगणार आहे, कारण की त्याच्याबद्दल बरेच गैरसमज असे आहेत पाण्याचे.
आणि बऱ्याच लोकांचे अनुभव पण मी ऐकलेले पण आहेत. त्यामुळे पाणी हा नंतर विषय आहे आपला. तर बघा, आता आमच्या गोठ्यात आम्ही जे आपण काफ स्टार्टर, जे आपण खास जे कालवणीसाठी तयार झालेले पशुखाद्य काफ स्टार्टर, तर ते आम्ही कधी चालू करतो, तर आम्ही 21 दिवसानं त्यांना काफ स्टार्टर चालू करतोय. तर ते किती, तर एक आपले एक मुठभर वंजळभर त्यांना थोडं थोडं पहिला चालू करायचं. आणि त्याच्याबरोबर त्यांना वल्ली वैरण, सुका चारा हे पण थोडं द्यायला आम्ही चालू करतोय. तर वैरण पण कशी द्या, एकदम जास्त कवळी देऊ नका. जी 70-80% परिपक्व झालेली वल्ली वैरण असते, त्याच्याकरता शेंड्याकडचा भाग हा तुम्ही कुट्टी करून त्यांना द्या. त्याच्याबरोबर सुका चारा पण थोडा थोडा द्या. आणि त्यामुळे त्यांचं थोडं खाणं काफ स्टार्टर चालू होते. तर हा झाला काफ स्टार्टरचा विषय. 21 दिवसांना आम्ही आमच्या गोठ्यात देतो. तुम्ही कधी देताय, चालू करताय, ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. झालं, आता झालं. त्याच्यानंतर राहिला विषय, तर आता तुम्ही बघितलं की दूध, काफ स्टार्टर, डिवर्मिंग हेच 3 महिन्यात आपल्या कालवडीची गरज असते. आणि ह्याच्यामध्ये जर आपल्या काही समस्या येतात, तर कोणत्या येतात त्याच्यामध्ये, फक्त भुळकणणे आणि ताप येणे, नाकातून पाणी येणे कालवडींना, हा थोडा आजार जास्त प्रमाणात दिसतो. तर एक टिप्स आहे की ज्यावेळेला आपण दूध देणार आहे, आपण कालवडींना दूध पाजणार आहे, तर त्यावेळेला ते तिच्या आईचंच दूध हे कालवडींना दिलं केलं पाहिजे. तर ते गरजेचं असते. पण काय होतंय, ज्यावेळेला मोठे गोठे असतात, 50, 60, 70, 80 म्हणजे गाईंचा गोठा असतो, त्यावेळेला काय होतंय की सगळं दूध एकत्र केल्यामुळं आणि कालवडी सुद्धा जर भरपूर असतील, तर सगळ्यांनी एकत्रच पाजलं जाते. म्हणजे त्यामध्ये काही कालवडी महिन्याच्या असतात, काही 2 महिन्याच्या असतात, काही सुरुवातीच्या असतात. तर त्यावेळेला जर गाई आपली 2-3 महिन्याची जर येली असेल, जर येऊन जर तिला झाले असेल, तर तिचं दूध हे थोडं घट्ट घट्ट होत जाते. तर मग ते तिला दूध पचत नाही. म्हणजे आपण जर मिक्स दूध तसंच जर तिला पाजलं, तर ते पण कालवडींना त्यांच्या वाढीसाठी थोडं अपायकारक राहते. त्यामुळं ज्याच्या आईचंच आपल्या आपल्या कालवडींना दूध पाजण्याचा प्रयत्न अतिशय योग्य राहतो. बरं, आता आपण पाण्याचा विषय घेऊ. अशी कालवडींना पाणी कधी पाजायचा, हा मी इंस्टाग्रामला रील टाकलेली, परत युट्यूबला पण टाकलेली, आणि मी प्रदर्शनाला गेलेले कोळपेवाडीला, तर तिथं पण हा एकच प्रश्न विचारलेला पाण्याचा, की कालवडींना पाणी कधी पाजायचं, की हा विषय होता. तर त्यांना पाणी कधी द्यायचं ते, कारण की मग प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत आहे. आणि पायकांचं बरोबर पण आहे की जे जे शेतकरी किंवा जे दूध व्यावसायिक आहेत, ज्यांचा 20-40 वर्ष धंदा आहे, 30-30 वर्ष धंदा आहे, आम्ही असंच करतोय आणि आम्हाला काही झालं नाही, असं त्यांचं मत आहे. पण जर तज्ञांचं, डॉक्टरांच्या भाषेत जर म्हटलं, तर त्यांचं मत आहे की 2 महिन्याच्या पुढंच पाणी द्यायचं. पण मग काही काही जण म्हणतात की 7 दिवसांनी द्यायचं, कोण 21 दिवसांनी ट्रायल करते. असं जो तो आपल्या गोठ्यात प्रयोग करतोय पाण्याचा. तर आता आम्ही आमच्या गोठ्यातले प्रयोग सांगते की पाण्याचा. तर आमच्यात तर वेगळे वेगळे सॉर्ट आउट कप्पेस आहेत. तर मग आम्ही पण काय करतो, 2 महिने राहू दे, 7 दिवस राहू दे, आम्ही एक 15-20 दिवसांनी, 21 दिवसांनी त्यांना पाणी द्यायला थोडं थोडं चालू करतो. कारण की काहींचं असं मत आहे की जर जास्त लेट, जर जास्त दिवसानं पण जर पाणी दिलं, तर त्यांना काय होतंय की पाण्याची चव कळत नाही, त्यांना अंदाज येत नाही त्या पाण्याचा, आणि मग ते भरपूर पाणी पितात. मग असं पोटबीट सुटतंय त्यांचं, डेबरी डेबरी कालवडी तयार होतात, असं त्यांचं होतंय. असं बऱ्याच जणांचं मत आहे, आणि ते काही अंशी बरोबर पण आहे. तर त्यांना पाणी हे थोडं सुरुवातीपासून दिलं पाहिजे असं मत असते. तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो, 21 दिवसांनी आम्ही आमच्या गोठ्यात पाणी त्यांना द्यायला चालू करतो, थोडं थोडं खाद्याबरोबर. जसं खाद्य आपलं काफ स्टार्टर देणार, त्याच्याबरोबर थोडं पाणी चालू करतो. तर मला कमेंट करा तुम्ही किती दिवसांनी पाणी देताय, आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं नाव, गाव, पत्ता पण सांगायचं, आणि किती दिवसांनी तुम्ही कालवडींना पाणी देताय, किती वर्षापासून व्यवसाय करताय, हे पण मला कमेंट करायचं आहे. तर ही माहिती कशी वाटली बघा, मला व्हिडिओ कसा आवडला बघा, आणि जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.